मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे। राज्यातल्या 26,34,000 महिलांचं मानधन आता राज्य सरकारनं रोखलेलं आहे। या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स या अकाउंटवर एक पोस्ट केलेली आहे। या पोस्ट मध्ये काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। यात त्यांनी म्हटलंय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लाखांहून अधिक लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागानं प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे। हे लाभार्थी सर्वच जिल्ह्यांमधील आहेत। त्यानुसार महिला व बालविकास विभागानं या लाभार्थींची माहिती संबंधित जिल्हा यंत्रणांना छाननीसाठी उपलब्ध करून दिली आहे। त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात की नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे। दरम्यान महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 26 लाख महिलांचं मानधन जे रोखण्यात आलंय त्यांची छाननी झाल्यानंतर ते मानधन पुन्हा सुरू करण्यात येईल। याचा अर्थ या बहिणी कायमस्वरूपी अपात्र ठरणार नाहीयेत। त्यांच्यापैकी छाननी अंती ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्यांचं मानधन पुन्हा सुरू करण्यात येईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय। विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावर आणली गेली, त्यामुळे या योजनेत छाननी व्यवस्थित झाली नाही असे आरोप करण्यात आले आणि त्यामुळेच आता गैरलाभार्थी या योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत असंही बोललं जात आहे। परिणामी 26 लाखांहून अधिक महिलांचं मानधन आता रोखण्यात आलंय, पण या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या ही मोठी आहे। ही संख्या 2 कोटींहून अधिक असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे। या योजनेसाठी राज्य सरकार महिन्याला 3,500 कोटी खर्च करत असल्याचंही सांगितलं जात आहे।